पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय नष्ट करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या आहेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे कारवाई करीत असताना हुपरी येथे अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने जवाहर रोड हुपरी येथे सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना मोटरसायकलवरून जाणारे महावीर राजगोंडा पाटील वय 52 राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यास पकडले। त्यानंतर त्यांच्या कब्जातील प्लास्टिक पोते आणि पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला IMD वगैरे असा एकूण 49,200 रुपये किमतीचा गुटखा तसेच मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 1,19,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपी महावीर राजगोंडा पाटील यास पुढील कारवाईसाठी हुपरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, अमित सर्जे, युवराज पाटील, निवृत्ती माळी यांनी केली।